प्रकार पडतात. एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट असे 2 अकाउंट तयार करतो आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त आपण एकच कॅपिटल अकाउंट तयार करतो की ज्याच्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथडमधील जे दोन्ही अकाउंट्स आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट, हे दोन्हीही आपण एकत्रच करतो. त्याला म्हटलं जातं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता आपण सविस्तर बघूया फिक्स्ड कॅपिटल मेथड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते आणि त्याचं स्वरूप कसं असतं ते. आता पहा, इथं फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे काय आहे. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ अ पार्टनर रिमेन्स द सेम ऑफ द एंड ऑफ दॅट फायनान्शियल इयर. म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ज्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेलं असतं त्याची अमाऊंट चेंज होत नसेल तरी त्याला म्हटलं जातं फिक्स्ड कॅपिटल मेथड. देर इज नो ॲडिशन अँड सबस्क्रिप्शन फ्रॉम कॅपिटल ड्युरिंग द इयर. वेन दिस मेथड इज अडॉप्टेड, पार्टनर्स ओपन अ न्यू अकाउंट इन द नेम ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट अँड ऑल related capital adjustments are solved through partners current account. For example, drawings, interest on drawings, interest on capital, partners salary, partners commission, partners brokerage, share of profit and losses and recorded into the current account. म्हणजे इथं आपणाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त पार्टनर्स कॅपिटलच्या एंट्र्या करायच्या असतात आणि पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन सॅलरी, कमिशन वगैरे ज्या काही गोष्टी असतात, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस रेशिओ जे काय आहेत त्या सगळ्या आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये त्याच्या एंट्र्या करतो, करंट अकाउंटमध्ये एंट्र्या करतो. आता आपल्याला त्याचं स्पेसिमन प्रोफार्मा काय आहे तो पाहायचा आहे. इथं आपल्याला जो बॅलन्स दिला आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, हा ट्रायल बॅलन्समध्ये जो काय आपल्याला बॅलन्स दिला असेल त्याची पोस्टिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटलमध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ज्यामध्ये आहे इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ही जी पहिली एंट्री आहे ती पहिली एंट्री आपण कशा पद्धतीने करणार आहोत त्याही गोष्टी आपण समजून घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली पोस्टिंग आपण या ठिकाणी करतो. त्यानंतर दुसरी पोस्टिंग आहे क्रेडिट साईड, आपण पहिल्यांदा बघू, नंतर आपण ते बाकीचं बघू. बाय कॅश बँक बॅलन्स हे काय आहे, जर त्या पार्टनरनं ॲडिशनल कॅपिटल आणलं असेल, समजा सुरुवातीला त्यांनी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केला असेल आणि समजा व्यवसायाला गरज लागली म्हणून त्यांनी 20,000 रुपये ॲडिशनल कॅपिटल काहीतरी आणून दिलं असेल तर त्याची पोस्टिंग इथं होणार की बाय कॅश बाय बँक अकाउंट ॲडिशनल कॅपिटलची पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला होत असते. त्यानंतर बाय ॲसेट्स अकाउंट, समजा एखाद्या वर्षी एखाद्या पार्टनरनं एखादी नवीन असेट व्यवसायाला दिले असेल ॲज अ कॅपिटल म्हणून. समजा एखाद्याच्या घरी कम्प्युटर पडून असेल आणि व्यवसायाला कम्प्युटर लागत असेल तर त्यानं घरून आणून दिलेला कम्प्युटर ही त्या व्यवसायाची असेट झाली. मग ती कोणत्या पार्टनर आली ती पर्टिक्युलर त्या व्यक्तीच्या अकाउंटला आपल्याला ती एंट्री करायची असते. म्हणजे या पद्धतीनं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कोणकोणत्या एंट्री होतात, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅलन्स प्लस ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅलन्स आपण वरती पोस्टिंग करून घ्यायचा. त्यानंतर कॅश और बँक बॅलन्स, समजा पार्टनर्सने ॲडिशनल काय आणलं असेल कॅपिटल चालू वर्षी तर त्याची पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी करायची आहे. असेटच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात भांडवल म्हणून काय आणलं असेल तर त्याची पोस्टिंग आपल्याला इथं पर्टिक्युलर करायचं आहे. अशा पद्धतीने हे अकाउंट या वर्षीचं क्लोज करायचं. जो काय बॅलन्स येईल क्रेडिट साईडला टोटल जास्त येणार आहे, हा जो बॅलन्स आहे तो ॲज इट इज आपल्याला इथं डेबिट साईडला ट्रान्सफर करून घ्यायचा टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हे अकाउंट क्लोज केल्यानंतर पुढच्या नेक्स्ट इयरसाठी हा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून आपल्याला या ठिकाणी पोस्ट करायचा आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून या ठिकाणी पोस्ट केला जाईल. त्यानंतर आपल्याला याच्या जर्नल एंट्रीज काय आहेत त्या जरा समजून घेऊया आपण. तिथे काय आहे, व्हेन ॲडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्युस्ड बाय अ पार्टनर, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या पार्टनरनं ॲडिशनल कॅपिटल व्यवसायामध्ये आणलेलं असतं त्यावेळेस त्याची पोस्टिंग कशी होते पहा. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, म्हणजे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग केली बघा. बाय कॅश और बँक अकाउंट ॲडिशनल कॅपिटल आणलं म्हणून बिंग ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्युस्ड इन टू द बिझनेस, या पद्धतीने आपण त्याची पोस्टिंग केली. त्यानंतर व्हेन कॅपिटल अकाउंट
कॅपिटल अमाऊंट इज ब्रॉट इन बाय अ पार्टनर इन फॉर्म ऑफ असेट. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं एखाद्या पार्टनरच्या घरामध्ये कम्प्युटर पडून आहे आणि आपल्या व्यवसायाला जर कम्प्युटरची गरज असेल आणि तो कम्प्युटर समजा त्यानं आणला आपल्या व्यवसायासाठी, तर त्याचं स्वरूप, त्याची पोस्टिंग कशी होणार आहे, असेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय असेट अकाउंट म्हणजे काय कम्प्युटर अकाउंट तिथं येईल, बिंग ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट इन अ काइंड ऑफ असेट. या पद्धतीने आपण त्याच्या पोस्टिंग आपण करणार आहोत. आता इथं पार्टनर्स करंट अकाउंट तयार करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत त्या संदर्भातही आपण इथं विचार करणार आहोत. वेन फिक्स्ड कॅपिटल मेथड इज अडॉप्टेड बाय द पार्टनरशिप फर्म, अ न्यू सेपरेट अकाउंट इज ओपनड दॅट इज पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार पार्टनरशिप फर्ममध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल त्यावेळेस आपल्याला एक दुसरं अकाउंट ओपन करावं लागतं. त्याला म्हटलं जातं पार्टनर्स करंट अकाउंट. इन दिस अकाउंट ऑल ॲडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट मे शो डेबिट और क्रेडिट बॅलन्स. मग आता पार्टनर्स कॅपिटलच्या संदर्भात ज्या काय एक्स्ट्रा पोस्ट आहेत, म्हणजे वर आपण बघितलं की त्याचं ओपनिंग बॅलन्स जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे ते आपण ॲज इट इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करून घेतलं. त्यानंतर आपण काय बघितलं की त्यानं पैशाच्या स्वरूपात आणखी काही भांडवल आणलं असेल तर ते बाय कॅश बाय बँक म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग केल्या. आणि जर त्याने असेटच्या स्वरूपात काही कॅपिटल आणलं असेल तर ते आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग केला. या व्यतिरिक्त जर पार्टनर्स कॅपिटलच्या संदर्भात किंवा पार्टनर्सच्या संदर्भात काही ॲडजस्टमेंट असतील, काही तरतुदी असतील तर आपणाला पार्टनर्स करंट अकाउंटचा वापर करायचा आहे. मग त्याचं डेबिट साईड आणि क्रेडिट साईड कशा पद्धतीने असतं, त्या पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जातात हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इथं आपल्याला पॉईंट टू पॉईंट दिलेले आहेत ते आपल्याला मेन्शन करायचे आहेत. बघूया आपण काय काय पॉईंट आहेत. ड्रॉविंग मेड बाय द पार्टनर्स इन द करंट अकाउंटिंग इयर. म्हणजे समजा चालू वर्षी एखाद्या पार्टनर्सनं व्यवसायातील एखादा माल किंवा एखादी कॅश स्वतःच्या वापरासाठी जर घेऊन गेला असेल तर त्याची पोस्टिंग म्हणजे ड्रॉविंग जर असेल तर त्याची पोस्टिंग ही पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच केली जाते. कारण ड्रॉविंग हा व्यवसायातून होणारा खर्च असतो, व्यवसायाचा तो खर्च असतो, त्यामुळे तो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर गुड्स ऑर एनी असेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर. एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पार्टनर्सनं टेकन केली असेल, घेतली असेल तर त्याची पोस्टिंग सुद्धा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच केली जाते. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अलाउड बाय द फर्म. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटलची जी पोस्टिंग आहे ती पार्टनर्स कॅपिटलच्या करंट अकाउंटला केली जाते, क्रेडिट साईडला केली जाते. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉविंग चार्जड बाय द फर्म. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रायव्हिंग ही पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला पोस्टिंग केली जाते. सॅलरी, कमिशन, ETC पेएबल ॲट द पार्टनर. पार्टनरला जर काय देणार असू तर ते आपण क्रेडिट साईडला देणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम द फर्म. प्रॉफिट झाला असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, लॉस झाला असेल तर तो पार्टनर्स कॅपिटलच्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण त्याच्या पोस्टिंग करत असतो. म्हणजे इथं आपल्याला त्याही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथं आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंटचा प्रोफॉर्मा दिला आहे, त्या पद्धतीने आपण इथं समजून घेऊया की पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा आपण कोणकोणत्या पोस्टिंग येतात ते बघूया. बाय बॅलन्स ड्रॉप डाऊन क्रेडिट बॅलन्स. ट्रायल बॅलन्सला जो काय आपल्याला बॅलन्स दिला असेल, ट्रायल बॅलन्सच्या साईडला जो काय आपल्याला बॅलन्स दिलेला असतो तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय असेल तर ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं. बाय सॅलरीज अकाउंट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. बाय कमिशन बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो काय आपल्याला नेट प्रॉफिट झाला आहे तो नेट प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. P&L अकाउंटचा नेट प्रॉफिट इथं त्यांच्या शेअरिंग रेशिओनुसार डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये जर डेबिट बॅलन्स दिला असेल तर आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ज्या त्या पार्टनरच्या रेशिओनुसार किंवा ज्या त्या पार्टनरला जशी पोस्टिंग असेल त्या पोस्टिंगनुसार आपल्याला इथं घ्यायचा आहे. त्यानंतर टू ड्रॉविंग अकाउंट जर एखाद्या पार्टनरनं पर्टिक्युलर इयरमध्ये काही असेट किंवा काही पैसे व्यवसायातून बाहेर घेऊन गेला असेल
तर ते ड्रॉविंगची पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग जर काय असेल तर 6 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. परत एकदा सांगतो, 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि समजा चालू वर्षी आपल्याला लॉस झाला तर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी करायची, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तिथं. त्यानंतर दोन्ही अकाउंट क्लोज करून जो काय बॅलन्स असेल तो इकडचा तिकडे ट्रान्सफर करून घ्यायचा. कॅरी डाऊन असेल तर कॅरी डाऊन, ड्रॉप डाऊन असेल तर ड्रॉप डाऊन. या पद्धतीने आपल्याला दोन्ही अकाउंटचे डेबिट बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचे आहेत. म्हणजे या पद्धतीने पार्टनर्स करंट अकाउंट आपण ओपन करू शकतो. इथं पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करत असताना आपल्याला दोन्ही बॅलन्स दिलेले असू शकतात. एक डेबिट बॅलन्स दिलेला असेल तर डेबिट साईडला पोस्टिंग करा, क्रेडिट बॅलन्स दिला असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर क्रेडिट साईडला पोस्ट करा. पार्टनर्स कॅपिटलच्या संदर्भात ज्या काही ॲडजस्टमेंट असतात फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये त्या सगळ्यांची पोस्टिंग पार्टनर्स करंट अकाउंटमध्येच केली जाते. त्याच्यामध्ये क्रेडिट साईडला आपण परत एकदा बघू. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपणाला या साईडलाच पोस्ट करायचं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये ते दिलं असेल तर सॅलरी जर ॲडजस्टमेंट प्रोसेस असेल तर त्या पद्धतीने आपल्याला देणं बंधनकारक आहे. पार्टनर्सला जर कमिशन द्यायचं झालं किंवा कमिशन देण्याच्या संदर्भात कोणती ॲडजस्टमेंट असेल तर आपल्याला ती ॲडजस्टमेंट या पार्टनर्स करंट अकाउंटला पोस्ट करावी लागते. त्यानंतर चालू वर्षी व्यवसाय संस्थेला जो काही नेट प्रॉफिट झाला असेल तो या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला मेन्शन करावा लागतो पर्टिक्युलर शेअरिंग रेशिओनुसार. ही झाली क्रेडिट साईड पार्टनर्स कॅपिटलची. डेबिट साईडला परत जाऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जर करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिला असेल तर पर्टिक्युलर पार्टनरच्या अकाउंटला आपल्याला तो डेबिट बॅलन्स मेन्शन करावा लागतो. चालू वर्षी जर पार्टनरनं ड्रॉविंग्स काही कलेक्ट केले असतील किंवा घेतले असतील तर त्याची एंट्री या ठिकाणी होते पर्टिक्युलर पार्टनरच्या अकाउंटला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे 6 मंथचं आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असतं. चालू वर्षी जर आपल्याला नेट लॉस झाला असेल तर तो या ठिकाणी पार्टनर्सना शेअरिंग रेशिओनुसार डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, वाटायचा असतो. अशा पद्धतीने अकाउंट क्लोज करून त्याचा डेबिट बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स जो काय असेल तो पर्टिक्युलर अकाउंटला ट्रान्सफर करून हे अकाउंट क्लोज करायचं. इथं काय आपल्याला जर्नल एंट्रीज दिलेत. त्या जर्नल एंट्रीज काय आहेत ते आपण एकदा बघूया. इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल म्हणजे जर एखाद्या पार्टनरला इंटरेस्ट अलाउ केला असेल शेअर कॅपिटलवर त्याच्या पार्टनर त्याचं तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रेडिट. इथं 2 अकाउंट का दिले पार्टनर्स कॅपिटल आणि करंट. इथं फिक्स्ड कॅपिटलची मेथड आणि करंट म्हणजे फ्लक्च्युएशन कॅपिटल मेथड दोन्ही गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. जर करंट अकाउंट अवेलेबल असेल म्हणजे फिक्स्ड मेथड असेल तर करंट अकाउंटला पोस्टिंग करा आणि जर फ्लक्च्युएटिंग मेथड असेल तर डायरेक्टली पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला या पोस्टिंग केल्या जातात. बिंग इंटरेस्ट ड्यू ऑन कॅपिटल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे काय दिलेलं आहे त्याच्या पोस्टिंग आपल्याला इथं करायच्या आहेत. म्हणजे इथं दिले पे अँड एल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट क्रेडिट. जे काय आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे त्याची एंट्री ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक राहतं. सॅलरी किंवा कमिशन जर दिलं असेल किंवा पार्टनर्सला द्यायचं असेल पोस्टिंग तरतूद तशी असेल तर एंट्री काय होते सॅलरी और कमिशन इन पार्टनर्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट ऑब्लिक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथं 2 अकाउंट का दिलेले आहेत आणि दोन्हीच्या वेगवेगळ्या जनरल एंट्री न देता एकाच ठिकाणी त्यांनी ऑर करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट असं दिलेलं आहे. त्यामुळे त्याही गोष्टी समजून घ्या. मेथड कोणती असते फिक्स्ड कॅपिटल मेथडला करंट अकाउंटमध्ये पोस्टिंग करा आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडला आपल्याला जी पोस्टिंग करायला लागणार आहे ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करावी लागणार आहे. त्याचबरोबर जे आपण सॅलरी कमिशन देणार आहे त्याची पोस्टिंगसुद्धा आपल्याला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला करणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅश गुड्स टेकन केले असेल ड्रॉविंगची एंट्री असेल. कॅश गुड्स टेकन म्हणजे ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू कॅश और गुड्स अकाउंट क्रेडिट ही पर्टिक्युलर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला ह्या पोस्टिंग करायच्या आहेत. काय कशाच्या स्वरूपात त्यानं ड्रॉविंग केलेलं आहे ते. त्यानंतर पुढची एक पोस्टिंग आहे पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉविंग अकाउंट क्रेडिट. याही पद्धतीने आपल्याला त्या पोस्टिंग करायच्या आहेत. त्यानंतर इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉविंग ऑफ द पार्टनर्स
ज्यावेळेस एखादी वस्तू त्या पार्टनरनं कलेक्ट केलेली आहे, ती उचललेली असते स्वतःच्या वापरासाठी, त्या परिस्थितीमध्ये काय पोस्टिंग होणार आहे, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट ऑब्लिक कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग अकाउंट क्रेडिट. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असू द्या किंवा पार्टनर्स करंट अकाउंट असू द्या. म्हणजे मी परत एकदा सांगतो की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर फक्त आपल्याला एकच अकाउंट तयार करावं लागतं, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर आपल्याला 2 अकाउंट तयार करावे लागतात, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. या गोष्टी फक्त लक्षात घ्या, कारण इथं प्रत्येक वेळी त्या गोष्टी रिपीट होणार आहेत. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू ड्रॉविंग्स. आता इंटरेस्ट चार्ज म्हणजे काय येणार आहे, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट ऑर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट आपण इथं बघतोय, त्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपल्याला 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स याची पोस्टिंगसुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायची आहे. ती खाली एंट्री दिलेली आहे पहा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. या पद्धतीने आपल्याला त्या पोस्टिंग करायच्या आहेत. परत एक दिलेलं आहे बघा पोस्टिंग इथं, ट्रान्सफर ऑफ नेट प्रॉफिट अकाउंट. म्हणजे चालू वर्षी जर आपल्या संस्थेला नेट प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट ऑर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे इथं आपण करंट अकाउंट तयार करतोय, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला त्या पोस्टिंग करायच्या आहेत. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट लॉस, जर चालू वर्षी आपल्या व्यवसाय संस्थेला किंवा त्या भागीदारी संस्थेला लॉस झाला असेल तर पर्टिक्युलर लॉस हा पार्टनर्स करंट अकाउंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या स्वरूपात मेन्शन केला पाहिजे. आता इथं इफेक्ट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आपण ज्या गोष्टी मगाशी पाहिल्या की इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याच्या पोस्टिंग केल्या पाहिजेत, सॅलरी कमिशन असेल तर त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्टिंग केली पाहिजे. आता इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ज्या काही पोस्टिंग करायचं आहे त्यावरच्या जनरल एंट्रीच्या आधारे आपण करून घेऊया. इथं पहा पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. ओके, डेबिट साईडला काय घेतलं पहा आपण, तो इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे जर आपण कॅपिटलवर त्यांना व्याज दिलं असेल तर त्याची पोस्टिंग डेबिट साईडला करा. टू सॅलरी टू पार्टनरला सॅलरी दिली असेल तर डेबिट साईडला. टू कमिशन टू पार्टनर्स ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि इथं काय केलं पहा, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणजे हा व्यवसायाचा फायदा असतो, इन्कमचा सोर्स असतो, म्हणून आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतो. या पद्धतीनं आपण जी फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे ती आपण या ठिकाणी पाहिली की त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं होत असतं, त्याच्या जर्नल एंट्र्या कशा पद्धतीच्या आहेत त्याही पाहिला. आता आपल्याला पुढची मेथड पाहिजे आहे की फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे इथं आपल्याला 2 अकाउंट तयार करायची गरज नाही, इथं आपल्याला एकच अकाउंट तयार केलं जातं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्लस करंट अकाउंटच्या ज्या काही आपण पोस्टिंग केल्या त्याही एकाच अकाउंट याच अकाउंटमध्ये आपल्याला करायचे असतात. इथं 2 अकाउंट करायची गरज नाही. म्हणजे इथं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये एक अकाउंट तयार करावं लागतं. ते काय आहे पहिल्यांदा आपण बघूया. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी या जे पार्टनर्स कॅपिटल आहे त्यांची अमाऊंट ही चेंज होत असते. इट इज कॉल्ड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. इन दिस मेथड द पार्टनर्स करंट अकाउंट इज नॉट ओपनड. म्हणजे इथं आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायची गरज नाही. हेन्स ऑल ॲडजस्टमेंट आर सॉल्व्ड फॉर कॅपिटल अकाउंट. फॉलोविंग आर द जनरल ॲडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल. म्हणजे मगाची आपण जे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये बघितलं ते आपण फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स घेतला, त्याचबरोबर त्यांनी ॲडिशनल कॅपिटल काय आणलं असेल ते घेतलं आणि ॲडिशनल असेट ॲज अ कॅपिटल म्हणून आणलं असेल त्याची पोस्टिंग फक्त केली होती. पण इथं आपल्याला त्याच पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या पोस्टिंग करायच्या आहेत. म्हणजे करंट अकाउंटच्या सगळ्या पोस्टिंग या पार्टनर्स कॅपिटलमध्ये इथं ॲड करायच्या आहेत. ते काय आहे कसं आहे ते आता थोडक्यात बघूया. इनिशियल और ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल. म्हणजे इथं प्रत्येक पार्टनरचा ओपनिंग कॅपिटल बॅलन्स किती आहे तो आपल्याला मेन्शन करायचा आहे. तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचा. ॲडिशनल कॅपिटल आणलं असेल तर ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं.
सॅलरी कमिशन पेएबल टू पार्टनर्स, हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं. इंटरेस्ट पेएबल ऑन कॅपिटल, हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं. ड्रॉविंग हे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचं. विड्रॉल ऑफ पार्ट ऑफ कॅपिटल ऑफ बाय द पार्टनर, हे सुद्धा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. डिव्हिजन अँड ट्रान्सफर ऑफ नेट डिस्पोजल प्रॉफिट अँड नेट ॲडजस्टेबल लॉस ऑफ द फर्म, म्हणजे प्रॉफिट असेल तर क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करा आणि लॉस असेल तर डेबिट साईडला पार्टनरच्या रेशिओनुसार डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे इथं आपल्याला त्याचा प्रोफॉर्मा दिलेला आहे की कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीचं असतं. सुरुवातीला आपण क्रेडिट साईड बघू. इथं बाय बॅलन्स ड्रॉप डाऊन जे सुरुवातीला दिलेलं आहे क्रेडिट बॅलन्स, ट्रायल बॅलन्समध्ये जो क्रेडिट बॅलन्स दिलेला असेल तो या क्रेडिट साईडला येईल. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, त्या क्रेडिट बॅलन्स जो आहे तो पर्टिक्युलर व्यक्तींच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर बाय कॅश, बाय कॅश म्हणजे कशाचं, जर एखाद्या पार्टनर्सनं पर्टिक्युलर इयरमध्ये नवीन कॅपिटल इंट्रोड्यूस केलं असेल, आणलं असेल तर त्याची पोस्टिंग इथं पर्टिक्युलर पार्टनरच्या अकाउंटला करायचा. त्यानंतर असेटच्या स्वरूपात जर ॲडिशनल कॅपिटल त्यानं आणलं असतं तर इथं बाय ॲसेट आलं असतं आणि पर्टिक्युलर व्यक्तीच्या नावे ते नोंदवलं गेलं असतं. इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल पर्टिक्युलर व्यक्तीच्या अकाउंटला द्या. सॅलरीज पर्टिक्युलर व्यक्तीच्या अकाउंटला द्या. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस, जर चालू वर्षी प्रॉफिट झाला असेल तर इथं पार्टनरच्या शेअरिंग रेशिओप्रमाणे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. या पद्धतीनं आपणाला हे अकाउंट क्लोज करून घ्यायचं क्रेडिट बॅलन्स. आता इकडे बघूया आपण डेबिट बॅलन्स काय विषय आहे तो बॅलन्स ड्रॉप डाऊन. जर ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्स दिला असेल पार्टनर्स कॅपिटलचा तर आपल्याला या ठिकाणी तो मेन्शन करावा लागतो. टू ड्रॉविंग अकाउंट, चालू वर्षी पार्टनर्सनं जर काय ड्रॉविंग केलं असेल व्यवसायातील तर त्याच्या पर्टिक्युलर पोस्टिंग या ठिकाणी होतील. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे 6 मंथचं आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. चालू वर्षी जर आपल्याला काय लॉस झाला असेल तर त्याच्या रेशिओप्रमाणे या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. दोन्ही अकाउंट क्लोज करून त्यांचा बॅलन्स आपल्याला इथं नेक्स्ट इयरला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. या पद्धतीनं आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार आपण फायनल अकाउंटच्या जो काय पूर्वतयारी आहे ती करून घेऊ शकतो की आपणाला कशा पद्धतीनं हा नवीन भाग ॲड झाला आहे. 11वीला हा भाग आपल्याकडे नव्हता, चालू वर्षी भाग आपल्याकडे असल्यामुळं याकडं डीपली पाहणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीनं 12वीतील अकाउंटन्सी संदर्भात, ST, OC, इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आणि 11वी ते MCOMच्या संदर्भात सर्व विषयामध्ये अशा प्रकारचे असंख्य व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत या चॅनलला. तरी आपण सर्वांनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.